स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला पण सुरुवात करूयात. तर गेली 2 दिवस मी गावाला गेली होती, पण माझं सगळं लक्ष घरी होतं. घरी म्हणजे स्पेशली माझ्या झाडांकडे, कारण खूप मेहनतीने आणि खूप काळजी घेऊन मी आता त्यांना पूर्ववत केलेलं आहे. कारण मध्यंतरी खूप झाडं माझी खराब झाली होती आणि आता जायच्या आधी आम्ही त्याला स्प्रे करून गेलो होतो, त्यामुळे खूप सारी फुलं आलेली होती. आणि आज म्हटलं देवपूजाही व्यवस्थित करूयात, कारण गावावरून आलो आम्ही परवाच्या दिवशी, पण मग एक दिवस थोडंसं घरातलं आवरण्यात गेलं, त्यात तब्येतही बरी नव्हती. मग जसं होत होतं तसं थोडं थोडं मी करत होती आणि शूटही घेत होती, पण एडिटिंग मात्र झालंच नव्हतं. तर त्यामुळे आपले व्हिडिओवर येत नव्हते. तर आज म्हटलं सगळी जी काही फुलं आलेली तर ती आपण काढून घेऊयात, कारण भरपूर फुलंही होती. आणि स्प्रेचा इफेक्ट इतका छान झाला होता, स्प्रेचा इफेक्ट झाडांवर, की प्रत्येक झाडाला खूप, म्हणजे मी म्हणते ना 30-30 ते 40-40 अशा कड्या आलेल्या होत्या. तर म्हटलं आधीचे फुलं आपण काढून घेऊयात. तर ती मी आता काढून घेते देवपूजेसाठी. आणि घरातलं बऱ्याच आवरणं होतं, कारण ते आपल्याला भांडी वगैरे सगळं लागणारं असतं. पण देवघरातलं आज मला आवरून घ्यायचं होतं, म्हणजे फक्त पुसायचंच होतं, कारण जायच्या आधी सगळं आवरून झालेलं होतं 1-2 दिवस आधीच. फार काही घाण नव्हती झालेली, हा पण धूळ मात्र खूप होते माझ्या घरात, तर सगळीकडेच होते. तर आज देवघर मला आवरायचं होतं. सकाळी पुसून वगैरे झालं होतं. आता देवपूजा करते, कापड वगैरे तेवढं चेंज करते. आणि ही एवढी अशी फुलं निघाली होती. आणि फुलं काढून झाल्यानंतर माझे ह्या कृष्णकमळच्या वेलाकडे लक्ष गेलं, तर त्यालाही फुल आलेलं होतं आणि सोबतच त्यालासुद्धा 7 ते 8 कड्या आलेल्या होत्या. खालपासून वरपर्यंत त्याला कड्या होत्या. आणि सगळ्यात जास्त कड्या हे मोगऱ्याला आल्या होत्या, कारण मी म्हणजे पहिल्यांदा माझं झाड एवढं कड्यांनी भरलेलं बघितलं, म्हणजे मोजूसुद्धा शकत नाही आपण, एवढ्या कड्या त्याला होत्या. आणि हे जे काही आहेत अस्टर वगैरे किंवा शेवंतीचे, तर यालासुद्धा भरपूर कड्या होत्या. एका झाडाला, एवढ्याशा झाडाला 30 कड्या होत्या, मी मोजल्या होत्या. तर स्प्रेचा इफेक्ट खूप छान झाला होता, पण त्याचं शूट करायचं मात्र राहिलं होतं, कारण ज्या दिवशी आम्हाला जायचं होतं त्याच दिवशी सकाळी आहोने ते कालवून ठेवलं होतं. आणि जायचे 1-अर्धा तास आधी त्यांना तो स्प्रे झाडांना केला होता, त्यामुळे शूट करायचं तेवढं माझ्या लक्षात नव्हतं. तर त्यामुळे हे कड्या खूप छान आलं होतं झाडाला. आणि ही एवढी अशी फुलं निघाली होती आज देवपूजेसाठी. आणि फ्रेश अशी बेलाची पानंसुद्धा आज होती पूजेसाठी. मला मोगरा दाखवते. ही थोडीशी घाण, थोडंसं सगळं दुर्लक्ष करा, कारण मी सगळं आवरायला म्हणजे गावावरून आल्यानंतर तब्येती बऱ्या नव्हत्या आमच्या. हां, तर हे दाखवायचं होतं तुम्हाला. किती मोगरा पूर्ण कड्यांनी भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. खेळती घावाला गेम कुठला गेम नाही, स्वयंपाक करायचा. खेळ पाय लागतोय पाहिजे. यासाठी सुट्ट्या भेटल्या का तुला? का रे, अभ्यास करणार होता सुट्ट्यांमध्ये? कोण बोललं? कुठे आहे अभ्यास? कोण बोललं? आज 3ला ट्युशन आहे बरं का, मला आठवण देशील. सिलेबस नाही ना आला अजून, बुक्स पण नाही घेतल्या. मॅमकडे आहेत बुक्स. कोण बोललं? मॅम बोललो होतं मला. सुट्ट्यांमध्ये पण आराम नाही, मस्त गेम. अजून 2-3 दिवस मग स्कूल सुरू होऊन जाईल. आणि उद्या ओपन हाऊस आमचं, आणि रिझल्ट आणि बुक्स भेटतील. जायचंय का? बरं, बघू. त्याच्यावर पाय नको ठेवू. पाय नाही ठेवते मी पोट्रे ठेवतोय. तर 4 ते 5 दिवस झालेले आहेत. आणि आधीचा TV येऊन ठेवलेला आहे, म्हणजे पण इन्स्टॉलेशनसाठी कोणी येत नाही आहे अजून तरी. आधीच्या अर्ध्या सुट्ट्या अशाच गेल्या यातच. तर आज ते येणार आहेत. आता 11चं टायमिंग त्यांनी दिलेलं होतं, आणि आता 11:30 होत आले, 11:15 5 झाले, तरी ते आलेले नाही आहेत. तर बघूया आता आज तरी होतं का नाही TVचं काम. अन्यायनी आज होईल ते काम. तर आज हे काम अर्जंट करायचं आहे, कारण आता IPLचे मॅचेस पण सुरू झालेले आहेत. आजच सुरू होणार आहे, आज संध्याकाळी ना. तर सुट्ट्या असलं की असं काही असतं. 4दा सांगून झालेलं आहे फोन ठेव. फक्त 2 मिनिटांसाठी फोन खाली ठेवला जातोय. परत मी गेली की हातात सुट्ट्या काय म्हणता, फक्त फोन बघायचं. आणि घरात एवढा पसारा पडलेला आहे गावावरून जाऊन आल्यानंतरचा. सगळं बॅग कुठे, कपडे कुठे, सगळं काय काय पडलेलं आहे. पण सगळ्यात आधी म्हटलं पोटा पाण्याचं बघून जेवण वगैरे आवरून घेऊ, नंतर हळूहळू सगळं आवरायचं आहे. तसं तर मी काल आली गावावरून 4-4:30ला आलो बहुतेक आम्ही. हो ना, आधी 4ला. असं तर काल माझं आल्याबरोबर भरपूर काही आवरून झालं होतं. घरांना झाडू वगैरे तो तर मारावाच लागतो, कारण एवढी धूळ झालेली होती. सगळं सामान पुसून काढलं, आणि त्यानंतर फरशी पुसून काढली, टॉयलेट बाथरूम सगळं आवरून झालं होतं तिकडनं आल्यानंतर. पण
आता जे काही बॅगा असतात, सामान असतं गावी जाऊन आल्यानंतर काय काय आणलेलं असतं, तर तेच सगळं आता जागेवर लावायचं आहे. आणि तोच सगळ्यात मोठा टास्क असतो, कुठे काय वस्तू ठेवायची. ऑलरेडी मी फारसे भांडे तर ठेवत नाही, लिमिटेडच ठेवलेले आहेत. त्यातही आता हे गहू आणलेले आहेत, तर हे तर आता वरच जातील. पण त्यांनाही मला वाटतं चाळावं लागेल, आईला तसं विचारावं लागेल. आणि पसारा एवढा पडलेला आहे, सगळे कपडे बॅगा तसंच पडलेलं आहे. 2-3 दिवसांचं जाणं, पण एवढं सामान मी तिकडे घेऊन गेली होती. म्हणजे मला असं वाटत होतं की मी ज्या काही साड्या आहेत माझ्याकडे, तर भरपूर दिवसांचे घेऊन झालेले आहेत, पण त्यांना ना पिको करणं झालं होतं ना फॉल लावणं झालं होतं, आणि तशाच मी ते 1-2दा वापरूनसुद्धा घेतल्या होत्या. पण म्हटलं आता तिकडे कसं थोडं वेळ असेल आईकडे, तर मी ते तिकडे नेल्या होत्या. तर त्यांना मी तिकडे फॉल वगैरे करणार होती, पण तेही राहिलं आहे. आता इथेच करावं लागेल ते, कारण गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तर दिवसभर झोपूनच होते मी, पूर्ण दिवसभर काहीच करावं असं वाटत नव्हतं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि गरम खूप होतं गावी, खरं म्हणजे तर त्याच्यामुळे मला थोडंसं आळसनी कंटाळा वाटला तिथे. पण बघूया आता, हळूहळू करते इकडे आता. तर आम्ही कधीही गावी गेलो तर हे आणणं तर आमचं म्हणजे फिक्स असतंच, आणलंच जातं. जे की आमच्याकडची स्पेशलिटी, केळीचे चिप्स. तर राहुलने भरपूर आणले, 5-6 किलो ते आणलेले आहेत, कारण भरपूर जणांनी सांगितलेले असतात जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा चिप्स आणायला. आणि हे जे आहेत तर हे काय म्हणतो ना आपण, मसाला चिप्स आहेत, म्हणजे याला लाल तिखट मीठ असं सगळं लावलेलं आहे. आणि हे बिना तिखटाचे आहेत. हे मला वाटतं फक्त मीठ पण नसेल यांच्यात असं मला वाटतं. मीठ असतं का आधी यांना? मीठ असतं हे जे असतं त्यांना, हे हां हो. मला म्हणजे नाही रे, चाट मसाला आणि उपवासाचे ते, ते मला वाटतं मीठ पण नसतं यांच्यामध्ये. तर हे आहेत फिक्के म्हणतो याला हे, आणि ते मसाला चिप्स. तर ही आमच्या गावाकडची स्पेशलिटी. तर ते तर म्हणजे आणावंच लागतं, कारण आम्ही घरासाठी जरी नाही आणलं तरी आम्हाला देण्यासाठी आणावंच लागतं. भरपूर जणांनी जायच्या आधी सांगितलेलं असतं, तरी ह्यावेळेस सुद्धा तेवढंच आणले, 5-6 किलो आणले होते. आणि आता एक एक करून ते वाटले जात आहेत. त्यानंतर ही पण एक स्पेशलिटी आहे, असं आपण म्हणू शकतो. स्पेशलिटी नाही, सगळीकडे भेटत असेल खरं तर हे मावा जिलेबी. आणि आधीला खूप आवडते ती, सावद्याला मिळते ती माझ्या सासरी तिकडे. तर ही अशी काही असते. आणि लहान मुलांचं कसं असतं, घरात जर इतर काही खाऊच्या गोष्टी असल्या तर तो खाऊ संपेपर्यंत त्यांचं जेवणावर अजिबात लक्ष नसतं. तर तसंच चाललं आहे आधीचं. आणि मलाही बरं नसल्यामुळे फारसं त्याच्याकडे लक्ष देणं होत नाही. जे काही खातोय ते त्याला मी आता सध्या खाऊ देते, फारसं बोलावंसं वाटत नाही. तर हेच खातोय वरचं चिप्स वगैरे असं काही. आणि जेवण त्याचं अजिबात प्रॉपर नाही आहे आता सध्या तरी. तर त्यानंतर मी भेंडीची भाजी बनवली होती आणि कढी बनवली होती. पण आधीने काहीच न खाता कढी भेड खाल्ली होती. शेवमुरमुरे असतात घरी मिक्स करून ठेवलेले, तर त्यात कढी टाकून तेवढंच काय ते त्याने खाल्लं होतं. आणि हे जे चॉपिंग बोर्ड आहे तर हे मला खूप आवडतं, कारण ते रोजच्या रोज धुतलं जातं भांड्यांच्या सोबत. आधी जे काही मी लाकडी वापरत होती तर त्याला फंगस लागायचे, म्हणजे असं बुरशीसारखं त्याला वाटत होतं हिवाळ्यात वगैरे. तर तसंही किडसवाणं वाटतं. तर बरंच झालं हे मी घेतलं. सुरुवातीला मला वाटत होतं की याच्यावर कट करताना आवाज वगैरे येईल, असं त्रास होईल म्हणून, पण तसं काही नाही. ते स्वच्छ करायला खूप सोपं पडतं, म्हणून मला खूप जास्त आवडायला लागले. आणि ते मी डीमार्टमधून घेतलं होतं. आणि 11-11:30चं नाव सांगितलं होतं टी व्ही बसवायला जे कोणी येणार होते त्यांनी. आणि त्यांना यायला खूप जास्त लेट झालं होतं. आणि आधीला असं वाटत होतं कधी एकदाचा टी व्ही कनेक्ट केला जातो आहे, कारण आज संध्याकाळपासून IPL सुरू होणार होते. आणि तुम्हाला तर माहिती, मी आधीसुद्धा 1-2दा शेअर केलेलं आहे की त्याला किती क्रेज आहे क्रिकेटचं. तर त्याचं चाललं होतं की पप्पा लवकर करा, सारखे त्याच्या पप्पांना तो फोन करत होता की त्यांना फोन करा आणि पाठवून द्या म्हणून. आणि त्यांना यायला मात्र खूप लेट झालं होतं, पण फायनली आज संध्याकाळपर्यंत ते काम झालं होतं. आणि आज मला बरीच कामं होती, पण हे घरातलं थोडंफार म्हणजे घरातलं जे काही रेग्युलर रुटीन असतं तेच आवरतं. आणि त्यानंतरच मला परत कणकण व्हायला लागली होती, तर मी औषधी वगैरे घेऊन झोपून घेतलं होतं. आणि बरीच कामं म्हणजे मला साड्यांना फॉल वगैरे लावायचं होतं. आणि आता असं चाललं आहे की एक एक करून ब्लाऊज पण घरीच कटिंग करून ठेवते. आणि जसा वेळ भेटेल तसं थोडं थोडं करून एक ब्लाऊज 2-3 दिवस जरी गेलं तरी काही हरकत नाही, कारण मध्यंतरी 2 ते 3 ब्लाऊज मी माझी बाहेरून शिवले होते. आणि खूप जास्त शिलाई दिल्यामुळे, कारण खूप वर्षांनंतर मी बाहेर ब्लाऊज माझी शिवायला टाकली होती. आणि नवीन नवीन आपल्याला असं वाटतं की एवढी शिलाई, पण म्हटलं तर स्वतःच शिवूयात थोडासा वेळ काढून, बरं वाटेल तेव्हा. फक्त कटिंग वगैरे करून ठेवते.
पण तेही तसंच राहिलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो की मला आज फ्रीज क्लीन करायचं होतं, कारण गावावरून गावी जायच्या आधी सगळं मी त्याला रिकामे केलं होतं. आणि तिकडनं आल्यावर म्हटलं आधी फ्रीज स्वच्छ करेल आणि मग भाज्या वगैरे काय त्यात भरेल. पण तिकडनं येताना मी सोबतच भाज्या आणलं होतं, त्यामुळे ते स्वच्छ करायला वेळच नाही भेटला. तर आज तेही करायचं होतं आणि सगळं तसंच राहिलं. मी डायरेक्टली झोपून घेतलं होतं. आणि किती जरी बरं नसलं किंवा काही असलं तरी माझं असं आहे की मला किचन ॲटलिस्ट स्वच्छ म्हणजे करूनच झोपते मी. गोळ्या वगैरे घेऊन आराम करते. घरात एखाद्या वेळेस घाण असेल तर चालेल, पण किचन आणि टॉयलेट बाथरूम मी क्लीन करूनच घेते, कारण झाडू वगैरे ह्या बाकीच्या गोष्टी आधी करून घेतो त्याला जसं जमतं तसं. आणि आता सध्या किचनसुद्धा खूप खराब झालेलं आहे. ते सुद्धा मला थोडंसं डीप क्लीन करावं लागेल एक दिवशी, कारण घासून काढायला लागेल सगळं खालचं स्टाईल वगैरे, कारण 2 दिवस आधीच्या ताब्यातच किचन होतं असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण मी 2 दिवस अजिबात माझ्याच्याने उठणं झालं नव्हतं. तर चहा वगैरे पोहे काय तोच ते मला करून आणून देत होता. तोच मला ते करून आणून देत होता, कारण नाही बरं नव्हता मला दोघांना म्हणून. तर थोडीफार घाण झाली होती, पण असो तेवढाच त्याचा खूप आधार झाला होता. तर आता वरवरचं जे काही असतं ते मी करते आहे. बघू एखाद्या दिवशी खालनं पूर्ण स्टाईल वगैरे ते मी क्लीन करून घेईल. आणि तसं तर विंडोही स्वच्छ करावी लागेल आता, कारण 1-1.5 महिन्यापेक्षा जास्त झालं आहे. आणि 2-3 दिवसांपासून खूप जास्त हवा सुटायला लागली. पावसासारखं वातावरण असल्यामुळे ती जास्त खराब झालेली आहे. तर आज तर एवढं पॉसिबल नव्हतं. कामं भरपूर मोठी लिस्ट होती, पण काहीच झालं नव्हतं शेवटी. आणि दुपारपर्यंत फायनली आधीचा टी व्ही लावून झालेला होता. आणि आत्ता तर गेल्या 2-3 दिवसांपासून असंच चाललं आहे. टी व्ही जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून आम्हाला रात्री मॅचेस पण बघायचे असतात, परत सकाळी हायलाईट्स पण बघायचे असतात. आणि अभ्यासाच्या नावाखाली हे असं चालू आहे. तुम्हाला दिसत असेल आता फक्त नोटबुक हातात धरून ठेवली आणि सगळं लक्ष टी व्हीकडे आहे त्याचं. आणि याच कारणामुळे आम्ही आधीचा टी व्ही काढून ठेवला होता आणि नंतर आता घ्यायचाच नव्हता. पण मग सुट्ट्या आहेत आणि IPL सुरू आहेत, तर बाहेर जाण्यापेक्षा म्हटलं एवढं उन्हातान्हाचं तर त्यासाठी म्हणून तो टी व्ही घेतला आहे. पण इथे गैरफायदाच घेतला जातो आहे खरं तर. सकाळी दिवस उगवल्यापासून तर संध्याकाळपर्यंत कंटिन्यू टी व्ही सुरू राहतो आहे. आता नवीन असल्यामुळे थोड्या दिवस ते तसंच होईल. एकदाची सवय झाली की येईल आपोआप रुटीनला. आणि मॅचेस आहेत तोपर्यंत तर तो बघेलच. आणि मॅचेस तर आहेतच, पण त्यासोबत टी व्हीसुद्धा नवीन असल्यामुळे थोड्याफार दिवस आपल्याला एखाद्या नवीन गोष्ट घरात असली की त्याची एक्साइटमेंट असते. तर तसंच काहीसं आधीचं झालेलं आहे. आणि सध्या आता त्याला सुट्ट्यासुद्धा आहेत 1-8-10 दिवसांच्या. आता एप्रिलमध्ये त्याचं स्कूल सुरू होणार आहे, परत रिओपन होणार आहे. आणि मग नंतर त्याला मेमध्ये सुट्ट्या असतील. आणि त्यातल्या त्यात त्याची अकॅडमीसुद्धा आता थोडे दिवस आम्ही थांबवून घेतलं होतं, कारण त्याचे एक्झाम सुरू होते म्हणून थोडं थांबवून घेतलं होतं. आणि म्हणून आधीला आता भरपूर असा फ्री टाईम भेटत होता, त्यामुळे कंटिन्यू टी व्ही बघणं त्याचं सुरू होतं. थोडंफार काय ते 1-अर्धा तास खाली खेळायला जायचं होतं, त्यानंतर परत येऊन टी व्हीच. तर आधीची तर फेवरेट टीम आहे मुंबई इंडियन्स. आणि तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करतात तर हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.